ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ದೆಹಲಿ ವಿಶೇಷ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳಾದ ಶ್ರೀ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಧಿಕೃತ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾದ ಕುಮಾರಿ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರ ಚುನಾವಣಾ ಪ್ರಚಾರಾರ್ಥ ಚಿಕ್ಕಲ್ವಾಳ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಸಭೆ. ಈ ಸಭೆಯ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮಾತನಾಡಿದರು. ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿಯವರು ಮಾತನಾಡಿ, ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾರಕಿಹೊಳಿಯವರನ್ನು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮತ ಚಲಾಯಿಸಿ ಅವರನ್ನು ಆರಿಸಿ ತರಬೇಕು ಮತ್ತು ಈ ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹಾಗೂ ಬಡವರ ಪರವಾಗಿ ನಿಲ್ಲುವ ಪಕ್ಷ ಅದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ, ಬರುವ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಈ ಕ್ಷೇತ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡುವುದು ನನ್ನ ಉದ್ದೇಶ ಮತ್ತು ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿಯವರದು. ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾರಕಿಹೊಳಿಯವರಿಗೆ ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತಗಳಿಂದ ಆರಿಸಿ ತರಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿದರು. ನಂತರ ಚಿಕ್ಕಮಗಳೂರಿನ ಶಾಸಕರು HD ತಮಹಿಯವರು ಅತಿಥಿಯಾಗಿ ಈ ಪ್ರಚಾರ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾರಕಿಹೊಳಿಯವರ ಪ್ರಚಾರ ಅಂಗವಾಗಿ ಹೇಳುತ್ತಾ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಬಡವರಿಗೆ 5 ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದು ನುಡಿದಂತೆ ನಡೆದಿದೆ ಮತ್ತು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಕೂಡ ವಾರ್ಷಿಕ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳು ಕೊಡುವುದು ನಿರಂತರವಾಗಿ ಜರುಗುವುದು ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡರು ವಿಜಯ್ ಪಾಟೀಲ್, ಉರ್ಮಿಳಾ ವಿಜಯ್ ಪಾಟೀಲ್, ಮಾನಿಕ್ ಪಾಟೀಲ್, ಬಾಬಾ ಪಾಟೀಲ್, ಬಾಪು ಶಿರೋಳ್, ಅಣ್ಣಾ ತಾಂದಾಳೆ, ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್, ನೀಲಕಂಠ ಪಾಟೀಲ್, ರಾಜು ಕಾಗೆ, ಸುಕುಮಾರ್ ಡಿಗ್ರೆ, ವಿಶ್ವಜಿತ್ ಪಾಟೀಲ್, ರಾಜೇಂದ್ರ ಸಾಯ್ ಪಾಟೀಲ್, ಸುನೀಲ್ ಕಲಾಪ್ ಶಿತೋಳೆ ಉಪಸ್ಥಿತಿ ಇದ್ದರು. वरदी नदीम नाईकवाडी चिक्कोडी. विचार केला पाहिजे. आज लागवडी बघा, 40 किलोचं पोतं काढतात, 50 किलोचं पोतं आहे काय शेतकऱ्यांनो? 40 किलोचं पोतं आधी कधी 600-800 रुपयाला DAP मिळत होतं, आज काय 1600-1800 रुपये. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि शेतकऱ्यांचे कर्जमाफी असू दे. आता बघा, आमच्या काँग्रेस पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये जर काँग्रेसचं सरकार आलं तर कर्जमाफी होईल, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि MSP म्हणजे काय, मिनिमम सपोर्ट प्राइस, म्हणजे काय, आपल्या शेतकऱ्याला हमी भाव, म्हणजे जे हमी भाव सरकार ठरवतं त्याच्या आत तरी कुठलाही आपल्याला घेता येत नाही. आणि त्याच्यामुळे आम्हाला आज बघा सोयाबीन काय परिस्थिती आहे, 40-45 रुपये, 100 रुपये सोयाबीन, 40-45 रुपये. हे आपण सगळं केंद्र सरकारच्या धोरणामुळे आपण सर्वजण तिथं नुकसानमध्ये आलेलो आहोत. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, प्रियंका जारकिहೊಳಿ यांना मतदान करून जास्तीत जास्त मतदान निवडून आलं तर आपण प्रकाशनाचा आणि गणेशाचा हात प्रकट करू शकतो. हे लक्षात घ्यायला पाहिजे. फक्त बीजेपीला काय हिंदुत्व मुद्दा, अहो खरे हिंदुत्व यांच्यात आहे, आमच्यात आहे. आम्ही काही हिंदू नाही, आम्ही पण हिंदूच आहोत. मला सांगा, चिकागोमध्ये सगळं मंदिरात कोण गेलो? सगळं प्रकाशन केलं नाही, पण भाजपनं काय केलं? फक्त त्यांना एकच केंद्रामध्ये देशामध्ये राम मंदिर बांधण्यामध्ये श्रेय मला वाटतं सगळेजण सगळ्यांच्या घरी त्यांचं राम मंदिरचा फोटो आणि कॅन्डिडेटचा फोटो लावून द्यायला तुमचं ते थोडंच काम आहे. जनतेचं काय केलं तुम्ही ते बघायला पाहिजे ना. मग खरं जनतेचं प्रेम म्हणजे काय करणार व्यक्ती म्हणजे प्रकाशना गणेशांना यांच्याकडे बघून आपण येणारा निवडणुकीत 7 मे रोजी जारकिहೊಳಿचं चिन्ह आहे हात आणि ते 2 नंबर आहे, त्याच्या हातासमोर बटन दाबून त्याला प्रचंड मतात निवडून द्यावे असे माझे एक आहे पंचायत इलेक्शन नव्हे, इलेक्शन घरघरताना फिरता येणार नाही. कमीत कमी नेपाळी पकडून आतडी टका त्यांना मोठं त्यांचं एरिया 17 लाखाचं एरिया येत आहे. त्या निमित्तानं सगळ्यांना त्यांना भेटता येणार नाही. इथले आमचे गणेशांना आणि प्रकाशांना काय आम्हाला मार्गदर्शन करतात त्या हिशोबाने प्रचार करायला लागतात आणि त्या हिशोबाने सगळीकडे प्रचार चाललेला आहे. आणि आम्ही आता गणेशांना आणि प्रकाशाला बघूनच आम्ही उडी करायचं. जर करता प्रियंका निवडून आली तर त्याचं कारोबार सगळे प्रकाशालाच करणार आहे. त्यांनी रोज नावाला तेवढं तुम्ही MP राहणार आहे. सगळे त्यांचं आता गणेशांना एक मध्ये प्रकाशांना आहे. प्रियंका जारकिहೊಳಿ आल्यानंतर शक्ती वाढलं तर या आमचा MLA क्षेत्राचा विकास चांगला होणार आहे. त्या माध्यमातून आता आम्हाला काय कमी तर काय जो सांगायचं म्हणून सांगायचं तुम्ही तर वोट घालायला तयारच आहे. का अर्थ नाही, लोकांचा इलेक्शनचा प्रचार आहे म्हणून प्रचार करायचं पाळी आलेलं. त्यासाठी आज आमचं 5 गॅरंटी पण सगळ्यांना मिळत नाही. गॅरंटी बस फ्री आहे, बस फ्री असताना आपण एवढं सावकाश बस फ्री आहे का नाही?
पण त्यांचं तांदूळ पैसे येतात. मग हे घरलक्ष्मी चोले साहेब पुढे पूजा केली का इकडे कवा पहिला MP इलेक्शन झाल्यानंतर गावा निवडून आल्यानंतर गावा आले का तुमच्या गावाला कुठे असं एक वोट करून दाखवलं कुठं कामं आहेत त्यांचं. तर आम्ही कसं पाण्याचा कार्यक्रम राबवतो, अनेक कामं प्रकाशना आणि गणेशांना केलं राबवतो. त्यांच्या कामं कुठं असं वोट करून दाखवण्याचं आहेत काय? त्या हिशोबाने आम्हाला प्रकाशन आणि गणेशाला आम्हाला काय कमी केलेलंच नाही. त्या हिशोबाने आम्ही सर्वजण येणाऱ्या दिवशी येणाऱ्या 7 तारखेला सगळेजण मिळून प्रचंड मतदार निवडून दिलं तर आपलं सगळ्यांचं नाव आहे. प्रकाशनाचं आणि गणेशाचं तुमचा त्याला एक शक्ती त्याला आम्ही दिल्याचं करतोय. का म्हटलं तर आम्ही आता MLA इलेक्शन मध्ये कमीत कमी 80,000 जवळ लीड दिलेलं आहे आणि ह्यात आम्हाला प्रियंका जारकिहोळी कमीत कमी 50 ते 60,000 बिन होणार आहे 100%. त्याच्या आत काही तरी निवडून येत नाही. कमीत कमी 60,000च्या पुढे निवडून येते प्रियंका जारकिहोळी. त्या हिशोबाने आज आम्हाला चिखलवाडा गावामध्ये माझे फार नागरिक आणि महिला वर्ग आणि काँग्रेस प्रेमी गेल्या विधानसभा मतदानावेळी जे काँग्रेस पक्षानं 5 गॅरंटी दिल्या होत्या त्या गॅरंटीची पूर्तता काँग्रेस पक्षानं आणि प्रकाशनाने गणेशाने त्याची पूर्तता 5 योजना अंमलात आणलेल्या आहेत. त्यामध्ये महत्वाची योजना म्हणजे गृहलक्ष्मी योजना. महिलांसाठी प्रत्येकी महिन्याला 2,000 रुपये आता जवळजवळ 7 हप्ते 14,000 रुपये खात्यावर जमा झाले प्रत्येक महिलांच्या. त्याच पद्धतीनं बस फ्री, लाईट फ्री आणि युवकांसाठी वार्षिक निधी आहे तो पण फ्री आहे. तरी एवढ्या योजना या राजभवनाच्या हस्ताक्षरी माननीय प्रकाशन आणि गणेश ओके यांच्या माध्यमातून आता आमचे पवार यांनी सांगितले चिखलगाव पंचायतीसाठी 17 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. माननीय प्रकाशन ओके आणि गणेश ओके यांनी आमच्या गावच्या चांगला विकास केलेला आहे. त्या विकासाच्या लक्षात घेऊन येणाऱ्या 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रियंकाताई जारकिहोळींना जास्तीत जास्त मतदान करून आपण सर्वांनी त्यांना लोकसभेमध्ये पाठवूया. त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या वर्षी आपण विशेषच्या विधानसभा इलेक्शनसाठी आणि साहेब राहुल गांधी यांच्यासाठी आपण विधानसभेची निवडणूक जिंकली. त्यानंतर सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी जे योजना चालू केलेल्या सांगितल्या किंवा महिला मुलांमध्ये 20 लाख राजून फ्री हे सगळं आपल्याला होतोय. तुमच्याकडनं माहिती आहे तो आपण किती पैसे महिन्याला आपल्या घरात येतात त्या माता बहिणीच्या नावानं. तेव्हा आता परत काँग्रेस सरकारनं हे 8,500 महिन्याला तुम्हाला देणार आहे. आणि तुमचे काँग्रेस सरकारनं झालं तर शेतीची गरज माफणार आहे. तेव्हा या आपल्या सगळ्या योजनेसाठी आता प्रशासनाने जी काय कामं केले त्या आमच्या पोरांना साहेबांनी सगळी आता तुम्हाला वापर लागलेले आहे. आमच्या गावात काय काम झालंय असं म्हणायला काम झालं नाही. पाहिजे असो डॉक्टर पटोले जिल्हा परिषदेमध्ये जी कामं झाली ती प्रकाशनानं गणेश यांच्या मंत्रीनं त्यांच्या सहकार्यानं सगळी आपली कामं झाले आहेत. पिण्याचं पाणी रस्ता असू दे कुठलंही काम असू दे त्या लोकांनी चांगल्या या आपल्या योजनेत या 30 वर्षात जी काही कामं केलेली नाही ती कामं या लोकांना बाप केलेली आहे. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तेव्हा मागच्या वेळेस आपण गणेशांना 80,000 मतदान विधानसभेत जसं निवडून दिला 1 नंबरचा संघात आपण गणेशांना निवडून दिलं तसं या लोकसेवेला सुद्धा प्रियंका जारकिहोळी यांना आपण सर्वांनी मिळून निवडून द्यावं. मी असं सर्वांना या सगळ्यांच्या तुम्हाला विनंती करतो. ಅದೇ ರೀತಿ ಯುವನಿಧಿ ನಾಳೆ 3 ಸಾವಿರ ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೇವೆ. ಪದವಿ ಮುಗಿಸಿದ ನಿರುದ್ಯೋಗಿ ಯುವಕರಿಗೆ 1 ವರ್ಷಕ್ಕೆ ಉದ್ಯೋಗ ಸಿಗುವವರೆಗೂ 1 ಲಕ್ಷ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೇವೆ. 1 ಲಕ್ಷ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ ಇದೆಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಎಲ್ಲ
ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಇದೆಲ್ಲ ನೀವು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಬೆಳೆಗಾರ ಇರೋದು, 2 ಎಕರೆ 3 ಎಕರೆ ಸಣ್ಣ ಬೆಳೆಗಾರರಿದ್ದೀವಿ. ಈ ಏನು ರೈತರಿದ್ದಾರೆ ಸಣ್ಣ ಬೆಳೆಗಾರರು, ಅವ್ರು ಇಡೀ ದೇಶದ ರೈತರ ಸಾಲ ಇರೋದು ಇವಾಗ ಕೇವಲ 2 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ. 2 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ. ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಈ ಸಣ್ಣ ಬೆಳೆಗಾರ ರೈತರ 2 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಸಾಲವನ್ನು ಮನ್ನಾ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಬಿಜೆಪಿಯವರು, ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ಬರ್ಬಾದ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಏನಾದ್ರು ಬಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ದೇಶ ಬರ್ಬಾದ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ 59,000 ಕೋಟಿಯ ಈ 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಏನಾದ್ರು ಬರ್ಬಾದ್ ಆಗಿದೆಯಾ? ಸುಭಿಕ್ಷವಾಗಿದೆಯಲ್ವಾ? ಮತ್ತು ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಬಡ ರೈತರು 2 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ರೆ ದೇಶ ಹಾಳಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಾವು 2 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡೋದು ಬಡವರು ರೈತರು. ಅವರು 10 ವರ್ಷದ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಅವ್ರು ಯಾರು ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಗೊತ್ತಾ ನಿಮಗೆ? ಅವರು ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡೋದು ಅಂಬಾನಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ಅವರದು, ಅದಾನಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ಅವರದು, ನೀರವ್ ಮೋದಿ ಅವರದು 6 ಜನದ್ದು 16 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಶ್ರೀಮಂತರ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. 16 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ. ಆದ್ರೆ ನಾವು ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು, ಶ್ರೀಮಂತರು, ಉದ್ಯಮಿಗಳು ಮನ್ನಾ ಮಾಡಲ್ಲ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ. ಬಡವರ ಪರ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ಬಡವರ ಏನು ಮಧ್ಯಮ ವರ್ಗದ ರೈತರ 2 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರ ತರ ಶ್ರೀಮಂತರು ಮನ್ನಾ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ. ನಮಗೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೂ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷಕ್ಕೂ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಬಡವರ ಪರ, ಬಡವರ ಬದುಕಿನ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡುವಂತ ಪಕ್ಷ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ. ಹಾಗಾಗಿ ದಯಮಾಡಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಏನು ಮೇ 7ನೇ ತಾರೀಕು ನಡೆಯುವಂತ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಮತ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ್ದು, ನಿಮ್ಮ ಸಂಬಂಧಿಕರು, ಸ್ನೇಹಿತರು ಎಲ್ಲರೂ ಮತವನ್ನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಹಾಕಿಸ್ಬೇಕು. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈಗ ನಿಮಗೆ ಬರ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ 2,000 ಬಸ್ ಫ್ರೀ, ಕರೆಂಟ್ ಫ್ರೀ ನಿರಂತರವಾಗಿ ಬರ್ಬೇಕಾ? ಬರೀ ಚುನಾವಣೆ ಮಾತ್ರ ಬರ್ಬೇಕಾ? ನಿರಂತರವಾಗಿ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಬರ್ಬೇಕಲ್ವಾ? ಯಾವಾಗ್ಲೂ ಬರ್ಬೇಕಾರೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಬರ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ಕೇಂದ್ರದಲ್ಲೂ ಯಾವ ಸರ್ಕಾರ ಅಧಿಕಾರ ಇರಬೇಕು? ಜೋರಾಗಿ ಯಾವ ಸರ್ಕಾರ? ಕಾಂಗ್ರೆಸ್. ಹಾಗಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದ್ರೆ ಏನು ಈ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳು ನಿಮಗೆ ತಲುಪ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, 2,000 ಇರ್ಬೋದು, ನಿಮಗೆ ಉಚಿತ ಕರೆಂಟ್ ಇರ್ಬೋದು, ಯುವ ನಿಧಿ ಇರ್ಬೋದು, ಬಸ್ ಫ್ರೀ ಇವೆಲ್ಲ ನಿರಂತರವಾಗಿ ಬಡವರು ಪರ ಇರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನೀವೆಲ್ಲ ಇಂಥ ಒಂದು ಬಿಸಿಲಲ್ಲೂ ನೀವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರಾದ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನೀವು ಕಳೆದ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮತ ಕೊಟ್ಟು ಗೆಲ್ಲಿಸಿದ್ದೀರಿ. ಈ ಸಭೆಯಲ್ಲೂ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಜನ ಬಂದಿದ್ದರಿಂದ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಒಮ್ಮೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಏನು ಮೇ 7ನೇ ತಾರೀಕು ನಡೆಯುವ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಹಿರಿಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಮತ್ತೆ ಕಿರಿಯರಾದ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರ ಕೈ ಬಲಪಡಿಸ್ತೇವೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಮತ ನೀಡಿ ಅಂತ ಹೇಳುವಲ್ಲ ನಾವು ಒಂದು ಘೋಷಣೆ ಕೂತಾಗ ನಿಮ್ಮ ಬೆಂಬಲ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಒಮ್ಮೆ ಕೈಯನ್ನ ಮೇಲೆತ್ತಿ ಗಮನ ತೋರಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಬೋಲೋ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಕಿ ಏನಮ್ಮ, ನಿಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ಬರ್ತಾ ಇರ್ತಾರೆ 2,000. ಯಾಕೆ ಬೇಜಾರಾಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀರಿ? ನಿಮಗೆ ಬರೀ ಇಲ್ಲ, ನೀವು ಕೈನೇ ಎತ್ತಲಿಲ್ಲ. बोलो कांग्रेस पार्टी की. 2650 एचपीचं 4 मोटर होतं. 3 मोटरवरच आम्ही चालवल्या, 14 मोटर आम्ही चालू केले नाही का? तर जनांचं बाहेर पाणी पडते म्हणून आम्ही एक विचार केला आणि परत 9 कोटी रुपये यावेळेला मंजूर करून 9 कोटी रुपये मंजूर करून दोन्ही बाजूला त्यांना काय जाते त्यांना 9 इंच पुढे 1 फूट असं उंच करून यावेळेला 4 मोटर चालू करून चिखलवाड वडापर्यंत पाणी आणायचं हे निर्णय घेतलेला आहे. त्याला मंजुरी होऊन आलेला आहे. तर आचारसंहिता असल्यामुळं आज जून 7 नंतर ते काम आम्ही चालू करतो. यावर्षी तुमच्या गावाला भरपूर पाणी मिळायची व्यवस्था करतो. मला माहिती आहे सगळं काम केलं आहे. शेतीला पाणी पाहिजे ते करा, शेतकरी लोकांना पाणी द्यायला पाहिजे हे आमचं काम आहे. तरी आम्ही या भागामध्ये पुष्कळ गंगा कल्याण योजना
करून केलेला आहे. इथं चिकनवाडला केलेला आहे, रामपूरला केलेला आहे. रामपूरला याला तिन्ही गावाला आम्ही प्रकाश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आल्यानंतर वर बसल्यानंतर आमच्या अध्यक्ष बोलत होते 15 लाख आम्हाला सैनिक लोकांना एक बिल्डिंग बांधून द्या म्हणून. इलेक्शन होऊ दे, पहिला पायापूजा करायला मी केली. पुष्कळ कामं झालेलं आहे का नाही? या भागात सुधारणा झालेलं आहे. आम्ही आल्यानंतर जास्तीत जास्त या भागामध्ये आम्ही लक्ष घातलेलं आहे. तरी जास्त सुधारणा होता. आता आमदार मी बोललेला आहे स्टार्टिंगमध्ये, त्यांनी 5 गॅरंटी बद्दल सगळं बोललेलं आहे. जास्त बोलत नाही का हे मला वाटतं त्याच्या पुढं मला इलेक्शनला पुढे येतो का नाही मला धमकी आहे. एक म्हणजे लास्ट इलेक्शन होणार असं वाटतं. सगळ्यांची साथ देत नाही. तरी मी पहिला अगोदर मी ठरलं काय म्हणून जिल्हा पंचायतीला करूया. खडकवासला जिल्हा पंचायतीला केल्यानंतर मग मांजरी जिल्हा पंचायती, मग देऊळ जिल्हा पंचायती असं सगळं करत आलो. नंतर आम्ही परत एकदा निर्णय घेतो 26 जणांचं प्रियंका जागेवळे राहिलेलं आहे. आमचं कर्तव्य आहे जास्तीत जास्त मतांना प्रियंका जागेवळेला घेऊन आला. काय माहिती आहे काय ते जिल्ह्याचं पालकमंत्री आणि त्या प्रत्येक कामाला आम्ही त्यांच्याकडे जायला पाहिजे. प्रत्येक कामाला त्यांनी जास्त बोलत नाही. त्यांनी कवाय जास्त न बोलता त्यांनी जास्त कसं काम करायचं त्यांना माहिती आहे. मुख्यमंत्रीच्या संबंध, उपमुख्यमंत्रीचा संबंध त्याचा फार चांगला आहे. हे लक्षात घेऊन मी या वेळेला पुणे सर्व मतदारसंघामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त मतं प्रियंका जागेवळेला घ्यायचं आम्ही निर्णय घेऊन नंतर आम्ही जिल्हा पंचायती संपल्यानंतर प्रत्येक गावाला आम्ही आज भेट देत आहे. मला वाटते पुण्या पटणपुणे गावाला भेट दिलं तर संपलं. सगळ्या पंचायतीला भेट दिल्यासारखं होतं. सगळं